समुद्र शांत असतो, पण त्याच्या खोल तळाशी कधी कोणता राक्षस तयार होतो हे कोणालाच कळत नाही। बंगालच्या उपसागरामध्ये एक नव महावादळ जन्म घेते। त्याचं नाव चक्रीवादळ दितवा। यमननं दिलेलं हे नाव आणि आता ते नाव दक्षिण आशियाच्या आकाशामध्ये काळ्या ढगासारखं पसरत चाललंय। आधी चक्रीवादळ सेन्योर आणि आता पुन्हा एक संकट भारतासमोर येऊन उभं ठाकलंय। महातुफान पुन्हा एक विनाशाची सावली भारताच्या काही भागावर पडण्याची शक्यता आहे। काय हे चक्रीवादळ आहे? चक्रीवादळ सेन्योर नंतर आता पुन्हा एक नवं संकट देशावर घोंगावत आहे। काय नेमकं मॅटर आहे तेच पुढे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। श्रीलंकेमध्ये झालेला पावसाचा प्रलय हळूहळू भारताकडे सरकत आहे। पुढील 12 तासामध्ये चक्रीवादळ दितवा आणखी सक्षम होणार आहे आणि भारताकडे सरकण्याचा वेग दुप्पट होणार असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय। तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ या चारही दक्षिणेतील राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। 30 नोव्हेंबर ही तारीख महत्त्वाची आहे। 30 नोव्हेंबर हा दिवस निर्णायक ठरणार आहे, कारण दितवाह तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणार आहे। वेग 100 किलोमीटर प्रति तास इतका असेल, सोबत प्रचंड पाऊस आणि जलभराव आणि किनारा भागामध्ये विध्वंसाची शक्यता देखील आहे। चेन्नईमध्ये रविवारी अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। हवामान विभागानं इथं रेड अलर्ट जारी केला आहे। सोबतच इथे प्रशासनाकडून मासेमारी बोटींना देखील सूचना देण्यात आल्या आहेत। मासेमारी बोटींना पुढील रविवारपर्यंत समुद्रात न जाण्याचा आदेश देण्यात आला आहे। किनारी भागातील रहिवाशांना स्थलांतरणाची तयारी करण्याचीही सूचना देण्यात आली आहे आणि आपत्कालीन पथकं समुद्रकिनारी भागात तैनात करण्यात आले आहेत। विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहे। समुद्र उसळलेला आहे। मच्छीमारांनाही इशारा देण्यात आला आहे, खोल समुद्रात अजिबात जाऊ नका। 30 तारखेपर्यंत हवामान खडतड असेल। अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। सोबतच दक्षिण भारत हा चक्रीवादळाच्या थेट मार्गात येतो। महाराष्ट्रावर थेट धोक्याची शक्यता कमी आहे, पण परिणामी शून्य देखील नाही आहे, कारण कोकण किनारपट्टीवर घनदाट ढग, सोसाट्याचा वारा, तापमानात वाढ, हवामान पुन्हा अस्थिर अशी परिस्थिती इथे उद्भवू शकते। दितवाह एक नाव, एक वादळ आणि लाखो जीवांसाठी एक अनिश्चित उद्या। श्रीलंका लढत आहे, भारत सज्ज होत आहे आणि दक्षिण आशिया थरथरत आहे, निसर्गाच्या पुढच्या रौद्र लाटेची वाट पाहत। या वादळाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये जरूर सांगा। भेटूया पुढच्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।